हे घ्या पाणी. संगीता, आज लय दमलो राव मी. मला टेन्शन आलंय, आपल्या शेतातले काम होणार का नाही. पण कोणत्याही परिस्थितीत ना झाले पाहिजे ते काम. तुम्हाला ना मी आजपर्यंत कधीच काही नाही बोलले, पण ना मला तुमचं हे असं वागणं ना खूप पटतं. माहिती आहे का, किती मेहनत करता ना हो तुम्ही. खूप आवडतं मला. तसं काही नाही, तू माझ्या सोबत आहे ना, म्हणजे प्रत्येक कामात तुम्हाला साथ देते, त्याच्यामुळे हे शक्य होते. नाहीतर मी एकटा किती काम करणार आहे सांग बरं. असं नाहीये, उलट तुमची मेहनत आहे सगळ्यात जास्त. हा मी करतो, पण तू पण मला साथ देतेस ना. तू शेतात पण काम करते, तुझ्या आईवडिलांच्या घरी कधी काम नसेल केलं तू, पण इकडं आल्यापासून सगळे कामं करते तू. तुम्हालाच माहिती आहे का, मला ना तुमच्या हातला हा कष्टाळूपणा परत आपापल्यातला विश्वास हा खूप आवडतो. माहिती आहे का, त्याच्यामुळेच आजपर्यंत आपलं नातं सुद्धा टिकलंय. मला हेच ऐकायचं होतं. फक्त हा विश्वास आहे ना आपल्यामधला असा शेवटपर्यंत राहू दे. आपण खूप प्रगती करू. चला वहिनी येतो मी. अहो चला की भाऊजी, चहा घ्या की. अहो नको, परत कधीतरी आलो घेईन चहा. फक्त चहाच नाही बरं का, जेवण करावं लागेल घरी आल्यावर. ठीक आहे चालत. बर बर चालन, जा मग सावकाशा. हा. अहो कधी आला तुम्ही? तुला काय आहे, नवरा कधी येऊ अगर नाही येऊ, तुला काय त्याचं काय देणं घेणं पडलंय. असं काय बोलून राहिलं तुम्ही? बोलू राहिले. आता कोण होतं ती पोरग? कोण होतं म्हणजे? आता तुला गाडी जो सोडवाय आलता ना, तू कोण होता? ते रवी भाऊजी होते. भाऊजी भाऊजी म्हणून अख्ख्या गावभर हिंडतीन त्याच पद गाडी. मला काय कळत नाही का? अहो गावभर कशाला हिंडल मी? बचत गटाची मीटिंग होती, त्यासाठी गेले होते गावात. हा सांग कारण, सांग. बचत गट होता आणि इकडे होतन तिकडे होतन असंच सांगणार तू. अहो जे खरं आहे ना तेच सांगते मी. तू आता उग तुझं सगळं बाहेर पडायला लागले म्हणून बचाव करायला लागलेले. अहो तसं नाहीये हो, तुम्ही कोणाला पण विचारा गावात जाऊन बचत गटाची मीटिंग होती का नाही आज. नाही म्हणजे मला दिसतं ते चुकीचं आहे का? मी येडा आहे का मग? मग मला जे कळतं ते सगळं चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय, मला काही समजानच. मला म्हणाय आता एवढं कळत नाही का? तुझं त्या पोरा 100% चालू असणार आहे बघ तू. अहो तुमच्या जिबीला काही हाडबीड आहे का नाही? बायकोला असं म्हणता लाज वाटते का काही? हा मग त्याच्या गाडीवर कायला बसून आली मग? अहो कसं सांगू तुम्हाला, आता जात होते रस्त्याने, भेटले ते, म्हटले वहिनी मी तुम्हाला सोडतो, मी तिकडे चाललोय, म्हणून मी आले त्यांच्या सोबत. हा मग तो म्हणला तर लगेच तू बसली. उद्या जो तो म्हणला मग आपण कुठेतरी फिरायला जाऊ, तर लगेच त्याच्या मागत असेल का फिरायला? मी काही येडी दिसले का तुम्हाला कोणाच्या पण मागं फिरायला जायला? काय माहिती तुझा काय भरोसा आहे? माझा काय भरोसा आहे? मला ना आता तू ना विश्वासच राहिलेला नाहीये. तू कधी काय करशील, कधी धोका देशील मला माहित नाही. आता मला सावधच राहावं लागणार. तू कधी धोका द्यायला बसलेली मला? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मी तुम्हाला धोका देते? देऊ शकते, सांगता येत देऊ नाही. शकते म्हणजे? पहिली गोष्ट मला तुमच्याशी बोलायचंच नाही, तुमच्याशी कवर वाद घालायचे समजतच नाही माणस. मला नाही हौस. जा काय करायचं परत. मग माझ्या मित्रांनो, इतक्या दिवसांनी भेटलोय आपण, पण तुमचा संसार कसा चाललाय बाबा सगळ्यांचा? खूप छान चालू आहे. एक नंबर. खरं सांगू का, हिच्यामुळे आमचा संसार एक नंबर चालू आहे. नाही तसं काय नाहीये, ह्यांच्यामुळे आमचा संसार एक नंबर चालू आहे. नाही हिच्यामुळं. अरे नक्की कोणामुळे बाबा? आमच्या दोघांमुळं. आमची परिस्थिती जरी हलकीची असली ना, पण हिचा माझ्यावर एवढा विश्वास आहे ना, मी नक्कीच एक दिवस काहीतरी चांगलं करून दाखवी. बरोबर आहे, माझा खूप विश्वास आहे त्यांच्यावर. तेच तर, नात्यामध्ये विश्वास खूप महत्वाचा असतो, हो ना हो? नाहीतर आमचं नातं जर तुम्ही सुहास भाऊजींचे जरा 4 गुण घेतले असते ना, तर आपल्यामध्ये भांडणं झाले नसते. मार तू लोकांसमोर टोमणं मार मला. तू चान्सच घेऊन असती कावा मला नवऱ्याला बोलायला भेटते. अरे बस म्हणजे काय, तुमचा संसार काय व्यवस्थित चालू नाही का? अरे एवढं चांगलं घर बीर बांधलंय, दोघं कामाला जात आहे, अजून काय पाहिजे? चाललाय टुकू कधी तुटल सांगता येत नाही. काय असं काय बोलताय? आता काय सांगू तुम्हाला,
ते रवी भाऊजी मला सोडायला आले होते तेव्हा ह्यांनी घेतला माझ्यावर संशय की माझं आणि त्याचं काहीतरी आहेच म्हणून. काय असल्याशिवाय येतो का तो? असल्याशिवाय येतो म्हणजे त्या दिवशीच आले ते फक्त सोडायला. माझ्या माग किती काय करते ती मला काय कळत आहे? ऐका ना. सुनील, असं काय बोलतोय तू? अरे काय बोलतोय तू? हा, थोडंफार तुला कळतं काय काय? अरे इतके दिवस तुम्ही एकमेकांना ओळखताय, त्यामुळे तर घरच्यांनी लग्न लावून दिलंय. अरे आपण लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि आपलाच एकमेकांवर विश्वास नाही. अरे तुझी तर ती बायको आहे ना, एक माणूस साधा तिला सोडवायला आला म्हणून संशय घेतो तिच्यावर तू. आणि तू कधी कुठल्या मुलीला सोडवायला नसशील गेला, मदत नसशील केली. मदतीच्या भावनेनेच माणूस जातो ना. हा पण बिन काय सांगू नको तू. भाऊजी, प्रत्येकाच्या नात्यात ना हा विश्वास असलाच पाहिजे. आपलं नातं ना कधी पण विश्वासावर टिकतं. आता आमचं दोघांचं बघा, एकमेकावर विश्वास आहे म्हणून आमचं नातं इथपर्यंत टिकलंय. आता हा सुहास दिवसभर काम करतो, पण घरी काय तो संशय घेत बसतो का बायकोवर? घरी काय करत असेल एकटीचे? अरे असं नाही. जर प्रत्येकाने एकमेकांवर संशय घ्यायचा म्हणलं तर संसार टिकल का तुमचा? मी पण त्यांना तेच सांगते, जसं हे एकमेकांना समजून घेतात ना तसं आपणही एकमेकांना समजून घेऊ. मी कोणासोबत गेले काय गेले, पहिली गोष्ट म्हणजे मी कोणासोबत गेलेच नव्हते. आणि रवी तरी काय लांबचा माणूस आहे का? हा, अरे हिच्या लहानपणी शेजारी राहिला होता म्हणून एकमेकांशी बोलतात. आणि बोलल्याने काय झालं रे? काय भोकं पडतात का एकमेकांना? नाही, तसा नाही विषय सचिन. माझंच चुकलं जरा. माझ्या डोक्यावर संशयाचं भूत बसलं होतं ना, म्हणून मला दिसतच नव्हतं काय. हे बघ, जे झालं ते विसरून जा आता. हा, आता नवीन सुरुवात करा संसाराला. हा, आणि ती पण विश्वासाने. कारण विश्वास हा ठेवा एकमेकांवर. सुखी संसाराचा पाया हा विश्वासाचा धागा असतो आणि त्या धाग्याने संसार बांधलेला असतो. काय सॉरी म्हणा बरं एकमेकाला. मानसी सॉरी. तुम्ही कशाला बोलता? मी सॉरी. बघा, काहीतरी फायदा झाला आपण भेटल्याचा. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. बर एक काम कर, आता सगळे आलेलेच आहेत तर मस्तपैकी चहा करते. हा. आणि ते क्रीम रोल आल्यात ना ते आण, आपण सगळे पार्टी. हो चालेल, अद्रक घालून चहा करते. चल मी तुला मदत कर. चल. हा, अरे 50 तर 50. तुला सांगितलेलं कळतं का? पैसे सोडायचे नाही. येतं तर येऊ दे ना 50,000. हा, पुढचं पुढं. सचिन, तुला 50,000 रुपये येणार आहेत? हा मग त्याला काय? हायला भारी राव तुझा. अरे हे तर किरकोळ झाले. तुला सांगतोय मी. अरे सांगतोय काय, तुला किती दिवस झालं म्हणतोय, पण माझ्यासारखं 2 नंबर शॉर्टकट चालू कर. हा हा, ते ओके मध्ये चालू आहे बरं का तुझं. हा, अरे मजबूत पैसा, काळजीच करायची नाही काय. अरे तू कामाला किती दिवस जात बसणार आहे? हा, किती पगार मिळतो तुला? 10, 15, 20, 25,000. इकडं बघ, आपलं एक काम झालं ना 50,000, 70, 80 लाख. 1 लाख रुपये. मग हे घड्याळ बिड्याळ कशाच्या जीवावर आहे? नाही, तुझं सगळं खरं आहे, पण मला असं वाटतंय वाईट मार्गाने नको पैसे कमवायला. हे बघ, मार्ग असतो, चांगला वाईट काहीक नाही, सगळं खोटं आहे. ती पैसा येतोय का नाही? बरं, वाईट मार्गाने येतो, तो पैसा उद्या मी दुकानात दिला, दुकानदार म्हणणार आहे का हा नको मला? अरे सगळं चालतंय सगळीकडे बाबा. हे आपल्या खोळ्या जुन्या समजुती आहेत. शॉर्टकट वापरायचा, 2 नंबर मस्तपैकी. भारी आहे, बघतो मी विचार करून. मला थोडं शिकव बर का. काय हो, काय झालं? कसला विचार करताय? अगं सचिन भेटला होता मला. हा, तो म्हणत होता प्रामाणिकपणाने ना जास्त पैसे कमवता येत नाही. त्याच्यासारखं बघ ना, 2 नंबर धंदा केला तर किती पैसे कमवू आपण. तुम्ही त्यांचं कुठं घेऊन बसलाय? ते तर 2 नंबरच्या धंद्याला लागलेच आहेत. त्याने तुम्हाला पण लावायचं चाललंय त्यांचं. पण तुम्ही असं काही करायचं नाही, मी आताच सांगते. अगं तसं नाही, मला असं वाटतंय आपण कुठंतरी मागं राहिलोय. काय मागं नाही राहिलो आपण करतोय, आपल्या पोटापाण्यासाठी करतोय ना. भेटतंय ना तेवढं पोटापाण्यासाठी एवढं. अगं पण जास्त पैसा येईल ना आपल्याला तसं जर काम केलं आपण तर. अहो, पैशाचं कुठं घेऊन बसलात तुम्ही? पैसा आज आहे नाही तर उद्या नाहीये. आपण आपल्या मेहनतीने पुढे जाऊ, कष्टावर कष्ट करू आणि मग पुढे जाऊ. आणि प्रत्येकाची वेळ येतेच हो, आपली पण येईल. आणि म्हणून काय आपण काय अशा चुकीच्या मार्गाला जाऊन काम करायचे का? तुझे बोलते ते खरंय.
जाऊ दे. बरं पाणी आणते तुम्हाला मी, बसा. काय हो, मी असं ऐकलंय की तुम्ही परत कोणत्या तरी डील मध्ये भरपूर अडकलाय. तुझ्या पण कानावर आलं का? अरे चालूच राहतात गोष्टी, जास्त नाही विचार करायचा त्याचा. अरे 2 बंडल फेकले की असा बाहेर निघतो बघ. बोलतो मी. पैसा पैसा आहे पण घरात शांती आहे का हो आपल्या? अहो सगळं पैशाने नसतं चालत. हा, आणि तुम्ही हा ज्या मार्गावर चालताय ना, हाच मार्ग आहे ना आपल्याला एक दिवशी आहे ना भरपूर संकटात टाकल. समजलं का? थोडा तरी विचार करा. तुमचे विचार बदला. जर असाच विचार ठेवला ना तर काही खरं नाही होणार आपलं. झालं का लेक्चर चालू तुझं पण? जास्त शिकवायच्या भानगडीत नको पडू. अरे काय विचार करा, विचार करा. शांती वगैरे विचार याने काय पोट भरतं का? त्याच्यासाठी पैसा लागतो आणि तोच कमवतोय मी. हे तुमचं घर वीर बंगला गाड्या हे दागिने कपडे हे सगळे त्याच्यामुळे. जास्त डोकं नको लावतो. मी खंबीर आहे सांभाळायला. हे घ्या पाणी. आणि तेवढा किराणा संपलाय घरातला, तेवढा आणा. आणतो. हा आणा लवकर. मला तुमची थोडी मदत पाहिजे. काय झालं वहिनी? ओ ह्यांना घेऊन गेलेत पोलीस. का बरं? ते चुकीचे मार्ग निवडलेत त्यांनी. कधी नेलं? आजच नेले. माझी फक्त तेवढी मदत करा. माहितीये त्यांनी खूप चुकीचं वागले. माफ करा आमच्या दोघांना पण. वहिनी हात नका जोडू. अहो त्याला 100 वेळेस सांगितलं तू जे करतोय ना ते चुकीचं करतोय. असं करून पैसा आहे ना कमावता नसतो येत. आणि जरी कमावला ना जास्त दिवस टिकत नाही. मी पण भरपूर समजवलं त्यांना पण नाही समजलं. पण आता काही फायदा पण नाहीये ना. मी त्याला एवढ्या वेळेस समजून सांगितलं. मला तो उलट सांगत होता माझ्यासारखं पैसे कमव, श्रीमंत वशील. मला सुद्धा आहे ना त्याच्यासारखं समजत होता तो. आणि तुला पण माहितीये ना अशा मार्गाने काही पैसा नीट कमवला जात नाही. मला सगळं कळतं ग पण आता मी तरी काय करू? प्लीज भाऊजी. तू सांगायचं ना त्यांना समजून आधीच. अगं मी खूप समजवलं त्यांना, खूप समजवलं. नाही ऐकलं त्यांनी माझं सुद्धा. वहिनी तुमची काय चूक नाहीये. अहो सगळ्या गावाने त्याला समजून सांगितलं होतं तरी त्याला अक्कल येत नव्हती. माझी तेवढी मदत करा ना. खूप उपकार होईल तुमचे. उपकार मी कधीच नाही विसरणार. हात नको जोडू. आहो आपण करूया, जाऊयात तिकडं. ठीक आहे मी करतो काहीतरी. मी वकिलाची भेट घेतो. हा चालेल. तुम्ही रडू नका. हे बघा सगळं व्यवस्थित होईल. नको रडू. हा टेन्शन ना घेऊ. बरं तुम्ही जा घरी शांत व्हा. चौकात जा. बरं झालं गुतलो नाही मी याच्यामध्ये. मग मी तुम्हाला म्हंटल होतं ना. बरं झालं तुम्हाला सांगितलं म्हणून मी तरी वाचलो. नाहीतर मी सुद्धा एक दिवस गुतलो असतो. तेच तर बायकोचं ऐकत जायचं असतं. बरं मी जातो गावात आणि बघतो काहीतरी. हा बरं बरं चालेल. येतो मी. हा वहिनी ओ वहिनी भाऊजी तुम्ही? झाला का चहा पाणी? हो झालं ना तुमचा? हा नाश्ता पण केलाय आणि थोडं बाहेर चाललोय गावाला. हा अचानक गावाला चाललेत? अचानक नाही हो, मग? पोरगी बघायला चाललोय. अरे वा 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 चांगलंय चांगलंय. पण एक छोटस काम होतं तुमच्याकडं. हा बोला की काय होतं? ते पोरगी बघायला जायचं ना. हा. म्हणल्यावर असं मस्त टापटीप मध्ये गेलं पाहिजे ना. हा मस्त तयार होऊन जावं लागेल ना. कडक मध्ये. हा म्हणजे कसं सोयरीक लवकर जमन. हा ते तर हायच म्हणा. पण असा विषय हा. माझ्याकडे ना एवढे भारीतले बुट नाही येत. ते 200-300 रुपयाचे बुट आहेत झाडाखालचे. हा पण तुमच्या दिराचं लग्न झालंय ना आता मागच्या महिन्यात. हा झाले ना. त्यांचे भारीतले बुट असतील ना ते मस्त. हा आहेत ना त्यांचे बुट. मग मला देता का ते? मी संध्याकाळी आणून देतो ना तुम्हाला. बुट पाहिजेत तुम्हाला? हा द्या ना, देतो मी आणून. बर थांबा देते. हा हे बघ. वा 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 हा, भारी बुट आहे ते ब्रँडेड एकदम. हा जमतं मी घरी जाऊन ना मस्त पुसून घेतो याला हा आणि देतो तुम्हाला आणून. चालेल चालेल. धन्यवाद. हा
अय सुनील भाऊ कुठं चालला? अरे बाबा चाललोय कामाला नारायणगावला. बोल की. माझं एक छोटस काम आहे, तेवढं कर ना. काम सांग लगेच करतो. मी चाललोय पोरगी बघायला. चाललोय. हा. अरे बरं झालं, एकदाच तुझं लग्न उरकून जाईन आणि सगळं होऊन जाईन. मग नाही होईन बरं का लग्न, हा. पण कसं कडक मध्ये गेला ना लवकर हा म्हणतील ना पाहुणे तिकडचे. कडक मध्ये जायचं म्हणजे लगेच इम्प्रेशन पडतं रे. आता हे बघ, बुट भेटले. बुट कोणाची आणली? ते वहिनीचा धीर नाही का, तो महेश, हा त्याची बुट घेतलीत. होय. आणि तेवढी सोन्याची साखळी दिली ना तू, ओकेच काम झालं म्हणून समजा. माझी साखळी होय तुला? हा, संध्याकाळपर्यंत. हाय ना, आता सुवासला का तू असा ऐन कामाच्या टायमाला आलाय का नाही. बरं एक काम कर, चल मी तुला साखळी देतो आणि मग जाय तू बघायला. हा, चल चल. मला अजून गाडी न्यायची कोणीच तरी, 4 व्हीलर. हा काय? हा, बघ आता कुणाची भेटते तुला. बघू ना. हे घ्या तुमची कारची चावी. अरे कस काय झाला कार्यक्रम? काय झालं रे? लय तोंड पाडले. काही नाही झालं. का पोरगी पसंत नाही का? पोरीचं जाऊ द्यावं तिकडं, होईन तर होईन, पण इथं दुसराच घोटाळा झालाय. काय झालं असं? ती चेन हरवली गळ्यातली. कोणाची? तुझी? माझी नाही, माझ्याकडे कुठे चेन आहे. मग ती याची नेल, ती त्या याची सुनीलची. अरे म्हणजे चेन पण त्याची मागून नेलती का तू? हा हा हा, सकाळी गोळा करत आलता नाही का तू? बुट कोणाची होती? ती वहिनी नाहीत का, त्यांच्या दिराचे होते, महेशचे. हा हा हा, शाबाश. मग आता काय म्हणतो तू सोन्या? त्याच्याकडे गेलोच नाही, आधी तुमची चावी द्यायला आलो. तोंड कसं दाखव त्याला काही कळा ना मला आता. अरे पण मी म्हणतो गरज काय एवढी तुला? हा, मुलगी बघायला चाललाय ना तू, चेन एकाची घालायची, बुट एकाची घालायची, एकाची कार घेऊन जायची. हे बघ, राग नको मानू, मी काय तुला दुखवाय नाही बोलत आहे, पण जे आहे ते खरं दाखव ना तुम्ही त्यांना. तुझ्याकडे नाही ना कार, ठीक आहे, लग्नानंतर कळणारच आहे ना त्यांना की तुझ्याकडे कार नाहीये, तुझ्याकडे चेन नाहीये. काय एवढं लोकांची घेऊन जायची गरज आहे? आता हरवल्यावर केवढ्यात गेलो तुला ते? म्हटलं चला थोडं दाखवलं त्यांना तर सोयरीक लवकर जमल. अरे असं दाखवून सोयरी की नाही जमत, आणि जमले तरी काय फायदा रे असलं खोटं भूषण दाखवायचं लोकांना. अरे काय असन ते असन, खरं काय ते सांगून मोकळं व्हायचं. उगीच दुसऱ्याच्या जीवावर आपलं मोठेपणा दाखवून एखाद्यांशी सोयर संबंध जोडणे हे बरोबर आहे का? खरंच चुकलं बरं का माझं, लय मागत पडलं मला हे असं खोटेपणा दाखवून. लय मागत नाही, आता ते जाऊन शोध कुठं तरी, आणि नसली सापडत तर जाऊन सांग त्या सोन्याला काहीतरी समजून. आता कसं सांगू मी, आता 2 तोळ्याची चेन होती ती, त्यांनी मला जातानीच सांगितलं होतं जपून ने जपून आण. झाले. आता काय करा भाऊ, लग्नाला जो पैसा लागणार होता तो इकडेच जाणार होता माझा. घ्या, तुम्हाला लय हाऊस ना, पडलं का मागात आता? अरे असलं बरोबर नाहीये. आता तू मला सांग, चेनचं जाऊ दे, आज माझी गाडी घेऊन गेला तू, होऊ नये पण गाडीचं काय नुकसान झालं, काय झालं, तुला केवढ्यात पडलं असतं ते? मग नाहीये तर सरळ नाही म्हणून मोकळं व्हायचं. खोटं भूषण कधी दाखवायचं नसतं, असं गोत्यात येतो माणूस. बघितलं ना? बरं सांगतो त्याला मी, आता जे झालं ते सांगतो. जा, आणि येऊ का? जास्त विचार करू नको आता. गाडी दिल्याबद्दल धन्यवाद. हा.